हॅलो आणि गुड मॉर्निंग. आपण आता जिथे उभे आहोत हा सह्याद्रीतला किंवा महाराष्ट्रातला वन ऑफ दी ओल्डेस्ट घाट्स, बराच जुना घाट आहे आणि जो की शिवस्पर्शाने पावन पण झालेला आहे. मागं आपण रायगड बघू शकतो, त्यामुळे तुम्हाला कल्पना आली असेल हा कुठला घाट आहे. हा आहे वरंधा घाट. आज आपण म्हणजे यावेळी आपण 4 घाटवाटांचा घाट घातलाय. 2 दिवसात 4 घाटवाटा. मार्चचा महिना आहे तरी आपण हा प्लॅन करतोय. आणि आपल्या ज्या 4 घाटवाट आहेत त्यातल्या 2 जे आपण आज करणार आहोत त्या फारशा प्रचलित नाहीयेत. त्या आहेत पाळदार आणि खुटा घाट. आपण आता वरंधा घाटाच्या मध्यात आहोत. इथनं आपण उंबर्डे या गावी जाऊन पाळदार ही घाटवाट उतरणार आहोत, जी की फारशी प्रचलित नाहीये, वापरात नाहीये, अनोळखी आहे. आणि तिथनं आपण शिवतरगडीत जाणार आहोत. शिवतळीत आपण थोडीशी रेस्ट घेऊन आपण तिथनं कुटा ही घाटवाट चढून वरती कुंड्या गावामध्ये जाणार आहोत. तिथं आपला हा ट्रेक संपेल. कुंड गावातनं आपण तिथूनच पुढे जाऊन एक किये नावाचं गाव आहे तिथं मुक्काम करू आणि तिथून आपल्या उद्याच्या 2 घाटवाट आहेत त्याबद्दल आपण सविस्तर नंतर बोलूयात. पण आजचा प्लान हा वरंधा घाटातल्या महत्वाच्या घाटवाटा करण्याचा आहे. त्यातल्या आपण पाळदार आणि कुटा या आज 2 करूयात. आपण थोड्या ट्रेक सुरू करू, बघू कसा होतोय. वेदर खूप छान आहे, मजा येणार याची अपेक्षा करूयात. पुढे काय मांडून ठेवलंय ते कळेलच. चला. आपण उंबर्डे गावामध्ये एकांच्या घरी आलो आहे. त्यांचं नाव योगेश पवार. हे आपल्याबरोबर आज आपल्याला आपल्या घाटवाडा दाखवायला येणार आहेत. या घाटवाडा खूपच कमी वापरात असल्यामुळे आपण योगेश पवार यांना घेऊन चाललो आहे. त्यांचं हे उंबर्डेमधलं घर आणि खूपच सुंदर असं वातावरण आहे आज. वरंधा घाट या बाजूला इकडे. बरोबर 8:20 आपण ट्रेक सुरू करतोय टुवर्ड्स पाळदार. घरांच्या मागेच लगेचच आपला ट्रेक सुरू होतो. डायरेक्ट आपण जंगलातच एंट्री घेतली आता आणि छान वातावरण आहे, मस्त थंड आहे. समोर आपल्याला वरंधा आणि कावळ्या, मस्त दृश्य. आणि ही आपली उतराई. धमाल, स्टार्टिंगलाच धमाल. मस्त उतरंडे आणि ते असा घसारा असल्यामुळे एक टप्पा उलट्या प्रकारे. वापरात नसलेली वाट पाळदार. गावातील लोक अजून याचा वापर करतात म्हणे, पण फारसा नाही. पण शिवथरगडीला जायला वन ऑफ द बेस्ट ऑप्शन्स. आपला कावळा, वरंधा आणि आता आपण मामा म्हटल्याप्रमाणे टप्प्यात आलो आहे. आता इथनं हळूहळू जायचं आहे. टप्पा म्हणजे ही खाली व्हॅली आहे डायरेक्ट. म्हणजे जर आपला पाय सरकला तर आपण डायरेक्ट खाली पडू शकतो, म्हणून ते म्हणतात की चप्पल काढून चला. लेट्स सी. बघू ना, चला चला. खाली बघायचं ना. आता मेन आपला अवघड रस्ता सुरू झालेला आहे. हा जो पॅच आहे हा पूर्ण स्क्री आहे आणि आपल्याला आता या इथं जंगलात जायचं आहे. खाली काटे वगैरे, काटे समोर आणि आता आपल्याला असं जायचं आहे. चांगलीच रिस्की वाट आहे. अरे कसं आहे? अरे बेकार वाट लागते, पूर्ण घसारा आहे. आणि त्या केवढं हे बघ ना, फॉल बघ कसला आहे. समोर आपल्याला क्लिअर वातावरणामुळे राजगड दिसतोय. मस्त कावळ्या आणि आपली पाळदार उतराई सुरू आहे. अजून आपल्याला या इथे जायचं आहे. हा जो दगड आहे तिथे जायचं आहे. तिथनं मग आपण ऑलमोस्ट हा घसारडा टप्पा पार करू. नुसताच घसारा नाही आहे, पण आपल्याला काही कातळ टप्पे पण स्किलफुली टॅकल करून खाली उतरायचं आहे. काय सुनील, 100-100ची कुलकर्णी पडणार का? नाही पडणार, नाही पडणार. हा पडणार 100-100ची. हा मला 500 देत असाल पडतो.
वन ऑफ द रिस्की पॅचेस. आणि या पडलेल्या झाडाला धरून यावं लागतंय. पूर्ण घसारा आहे आणि आपण इकडे उतरतोय. सुनील खाडे थांबा. खाड्यांची पण घसरगुंडी होतीये पण आहेच मस्त. अरे इकड नव्हती वाटत अशी आहे. हीच आहे. आपण काढत चाललोय वाट कारण की बिलकुल वापरत नसल्यामुळे ती पूर्ण बुजली आहे. आणि आपल्याला आता असं जायचं इकडे. तत्पूर्वी हे सगळं कमांडो ट्रेनिंग चालू आहे आमचं. आय थिंक इंडियन आर्मीत घेतील आपल्याला आता है ना. शाबास. पकड 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 पकड. आईच्या गावात एक नंबर. कुलकर्णी पण आले आईच्या गावात. सगळ्यांना आईचं गाव वाटत आहे. पुढे धडपड चालू आहे अजूनही. रस्ता असा नाहीच आहे त्यामुळे सगळे टार्झन म्हणतात. ए टार्झन झाला अजून एक. गॉगल काढ की. पायाखाली वेल होता तू चुकला. आता आपण इथं ओढ्याकडे आलोय. आता या ओढ्यातनं आपल्याला जायचं आहे आणि मग आपण पुढे जाऊन काळ नदीला मिळू आणि मग काळ नदीतनंच पुढे आपल्याला मोस्टली चालायचं आहे. मागं घसरगुंडी चालू आहे. आवाज येत असेलच. या वाटेवरती जरी झाडं नसती तरी वाट उतरणं फारच अशक्य झालं असतं. कारण की कुलकर्णींनी शेवटी त्यांची वॉकिंग स्टिक ठेवून दिली. हात काढून ठेवले, पाय काढून ठेवले. आता आसरा जो आहे तो फक्त आणि फक्त असा आहे. यू कांट हेल्प इट ऑन दिस रूट. इट्स यू अगेन्स्ट नेचर. घाटवडा करायचे असतील तर ह्याची तयारी असलीच पाहिजे आणि हसत हसत असली पाहिजे. लागलं का रे? मागच्या याला लागलेलं ना करंगीला. ओके ओके. तिथं लागलं की दुखतंय. शेवटचा पॅच आहे ओढ्यात याच्या आधीचा पण चांगला स्टिकी आहे. आणि आपण आता ओढ्याच्या मार्गाने काळ नदीकडे. इथून आपल्याला आपला पाळदार दिसतोय. आपण इथनं उतरलो या व्हीमधनं आणि 50 मिनटं मस्त घसाऱ्यातनं येत आपण इथे ओढ्यातल्या पाण्यापाशी आलोय. प्रचंड काटे कुठे घासाघाशी त्यामुळे कुठे ना कुठे तरी लागलंय प्रत्येकाला. पण शेवटी हीच मजा असते. इथनं आपल्याला आता दोन गोष्टी बघू शकतो आपण. एक म्हणजे हा जो मेन डोंगर आहे त्याच्या मागे एक छोटा डोंगर दिसतोय. या मोठ्या आणि छोट्याच्या मध्ये खुटा म्हणजे आपली दुसरी घाटवा जिथनं आपण चढणार आहे. आणि याच्याच पायथ्याला आहे शिवथरगड. कमाल. हा आपला वरंधा घाटातला फेमस भजी पॉईंट. इथे आपण सगळे थांबतो मोस्टली. जे वरंधा घाटात आले आत्तापर्यंत त्यांना माहिती असेलच. इथं भजी, चहा आणि भरपूर माकडं मिळतात. हे ते सतकुंड. हे गुप्तदेवीचं ठाणं आहे या वाटेवरचं आणि हे फेमस आहे गावकऱ्यांमध्ये. त्याच्या मागची आख्यायिका अशी आहे किंवा गोष्ट गावातले लोक म्हणतात ते असं की याच्यामध्ये तांदूळ टाकले की 7 मासे बाहेर येतात. छोटा मोठा त्यापेक्षा मोठा त्यापेक्षा मोठा त्यापेक्षा मोठा असं करत 7 मासे बाहेर येतात म्हणून त्याला सतकुंड म्हणतात अशी आख्यायिका आहे. पण या वृक्ष जागेवरती हे एक छान मनाला तजेला देणारं कुंड बघायला मस्त वाटतं आहे. आता इथे आपण आपलं सतकुंड बघितलं देवीचं ठाणं आणि आता आपण काळ नदी सोडून पायवाटेने चाललो आहे.
एक अर्ध्या तासामध्ये आपण शिवथरगडीला पोहोचू. तिथे थोडा ब्रेक घेऊ, जेवण करू आणि मग पुढचं मार्गक्रमण करू खुट्याकडे. अशा प्रकारे साधारणतः 3 तास 20 मिनटं आणि आपण शिवथरगडीमध्ये एंट्री घेतोय. त्यांच्याकडे जेवण झालं. आता आपण खुट्याकडं मार्गक्रमण सुरू करू. कडक ऊन आहे बाहेर, जबरदस्त. बरोबर 12-20 झालेत. आपण खुट्याचं मार्गक्रमण सुरू करतो. आम्ही चाललो खुट्यानी वरती. खुट्यानी चाललो वरती अरे बाबा कुंड गावाला. वाट नाही लेका, नाही वाट नाही. ते कारव मोठं मोठं इकडं पडले तिकडं पडले. ते परवा हा. एक बाई मेली तर आम्ही गेलो होतो. मेली? मुश्किलान नाही, वाट आहे तशीच आहे, पण ते कारव लय पडले. कारवी लय पडली. हा, लय कारव पडले. आपण आलो आता चेराववाडीमध्ये, आमच्या स्वप्नातील गाव. चेराववाडी आधी खुट्या घाटाच्या खाली होतं, पण म्हणतात असं की दरडी घुसायला लागल्या त्यामुळे ते गाव खाली आलं. अख्ख्या जगामध्ये जर कुठली फॅक्ट असेल तर ती ही, पाणी. आणि ट्रेकवाल्यांना पाण्याचं महत्त्व जेवढं कळतं तेवढं बाकी कुणाला कळत नसेल. परफेक्ट लिहिलं आहे. हे सुंदर स्मारक आहे महाराज आणि रामदास स्वामी. छान. आपण खुट्याच्या रस्त्यावर असताना ही निळी टाकी दिसते. इथनं आपल्याला आता उजवी मारायची आहे आणि आपण खुट्याच्या रस्त्याला सुरुवात करू. कडक ऊन आणि खुटा घाटाची चढाई. आपण चंद्रराव मोऱ्यांचा वाडा बघतोय. त्याचे अवशेष राहिलेत फक्त, भग्नावशेष. एवढेच काय ते अवशेष राहिलेत वाड्याचे, बिलकुल जपला गेला नाही आहे. पण ह्याच्या उलट जर आपण तेलेसरीच्या घाटवाटेकडे गेलो तर तिथे आपल्याला अजून एक चंद्रराव मोऱ्यांचा वाडा बघायला मिळतो. तो त्याचा बेसच राहिला आहे, पण तो व्यवस्थित आहे. ॲटलिस्ट इथे काहीच नाही आहे. दुपारचा 1 वाजला आहे. डोक्यावर ऊन नाचतं आहे आणि अजून आपल्याला साधारणतः 1.5-2 तासाची चढाई आहे. हा आपला घाटमाथा आहे. खुटा घाटावरचा कवट्या महाकाळ आणि याच्याच मागं देवाचं ठाण आहे. बघूयात आपण. क्या बात आहे. जय बजरंगबली. चेराववाडीचे अवशेष. आधी जेव्हा चेराववाडी इथं होती तेव्हाची, आता ती खाली बसली आहे. तिथनं आपण आलो त्याचे हे अवशेष. कोकणातले फणसाचे दिवस सुरू झालेत आणि आपण आता अनुमान लावतो इथनं की कुठली असावी आपली खुटा घाटाची चढाई. कदाचित या किंवा शेजारच्या ठिकाणावरनं चढणारी आहे, जसं मॅपमध्ये दिसते आपल्याला. सो आपल्याला फायनली रिवीन मिळाली, जे आपण ॲक्च्युली शोधत पण होतो. कारण की इथे एक ग्रुप येतो ट्रेकला, ज्यांनी आपल्याला मदत झाली रिवीन शोधायला. आपण आता बरोबर वाटलं आहोत. मस्त वाट बसती आहे कडेकडेनी डोंगराच्या धारेवरनं. आणि कंटिन्यू कारवी आहे. ब्युटिफुल सह्याद्री. घाटमाथा दिसायला लागलाय, पण अजून अर्धा 1 तासाभराची चढाई बाकी आहे. मेन चढ चढून झाला आपला. आता आपण कुंडगावाच्या मार्गावर आहोत. ते या धारेच्या माग आहे. आता बरोबर 2:30 वाजलेत. अप्रॉक्सिमेटली पाऊण तास आपल्याला एक्सपेक्टेड आहे कुंड गावाने पोचण्यासाठी. पण बघूयात.
अशा प्रकारे कुंड गावाचं दर्शन फायनली. आपल्याला समोर तोरणा आणि राजगड दिसत आहेत. त्याचबरोबर हा आपला गोप्या घाट आणि ही आपली सुपेनाळ. खूप सुंदर ट्रेक आहे, सोपा ट्रेक आहे आणि मजा येते ट्रेक करायला. तो कुठल्याही सीझनमध्ये करता येतो, डेफिनेटली करावा. आपण आता मस्त कुंड गावात पोचलो. मंडळी मस्त आराम करतायत जगात एकदम. हे आमचे इंस्टाग्राम व्हिडिओ. काय तुझं नाव काय रे? साहिल. आणि छान मारुती मंदिर आहे. जय बजरंगबली, जय श्रीराम. बरोबर 2:54 आणि आपला ट्रेक संपवला आपण कुंडगावमध्ये येऊन. आपण कुंड गावामध्ये येऊन ट्रेकची सांगता करतोय. आपला ट्रेक खूप छान झाला, ठरल्याप्रमाणेच. थोडा हेक्टिक होता, पण ती अपेक्षा होती. आपण सकाळी उंबरडे गावामधनं पाळदार उतरलो. पाळदार उतरून आपण शिवतरगळीत पोचलो आणि शिवतरगळीतून चेराववाडी मार्गे आपण कुटा घाटानी कुंड गावात आलो. आपण 8 ट्रेक सुरू केला होता. 8:20 अप्रॉक्सिमेटली 3 वाजता आपण कुंड गावात आलो आणि वेळेच्या आधी ट्रेक पूर्ण केला. 4 वाजेपर्यंत 4:30 वाजेपर्यंत अपेक्षा होती आपल्याला, पण आपण 3 वाजेपर्यंत ट्रेक संपवला. अप्रॉक्सिमेटली 10.5-11 किलोमीटरचं अंतर होतं हे टोटल, पण ट्रेक छान झाला. कुठला चढावा कुठला उतरावा, आपण जे केलं तेच बरोबर आहे. कारण की पाळदार हा खूपच अवघड आहे चढायला. उतरायलाच एवढा अवघड, चढायला किती असेल. कारण की पहिला 50 मिनिटाचा थरार प्रचंड आहे. कुटा हा उतरू नये, चढावा. कारण की उतरायला प्रचंड घसारा आहे, खूप स्क्री आहे. चढतानाच पाय घसरत होते, तो उतरताना फारच अवघड आहे. त्यामुळे कुटा चढलेला योग्य आहे. त्याप्रमाणे आपण केलं आणि ट्रेक छान झाला. आता आपला अजून एक दिवस आहे, जसं सकाळी म्हटलं आपण बोललो होतो त्याप्रमाणे. आणि उद्या आपल्याला अजून 2 घाटावाटा करायच्या आहेत. त्या कुठल्या त्याबद्दल आपण नंतर बोलूया. पण सो फार हा ट्रेक खूप छान झाला आणि आपण आता कुंडगावामध्ये थोडीशी रेस्ट घेऊ आणि इथून आपण आता किये गावाला जाणार आहोत. तिथे आपला मुक्काम आहे आणि तिथून आपण 2 घाटवाटा करणार आहोत. त्याबद्दल सविस्तर नंतर बोलूयात. भेटूयात लवकरच. मगाशी आपण जेव्हा ट्रेक संपल्यानंतर बोललो की आपण कियेकडे चाललो आहे, तर कियेकडे जात असताना आपण वरांद्यामध्ये गाडी लावली आपली. कारण की आपल्याला इथनं आपला पाळदार आणि आपण जो सकाळी पूर्ण केलेला रूट बघायचा होता. तर इथनं आपल्याला सगळं दिसतं. इथं उंबरडे गाव, इथं आपण गाडी लावली सकाळी. या जंगलातनं चालत आपण इथे आलो. इकडनं ट्रॅव्हल्स मारून आपण ही धार उतरलो आहे. या धारीवरतीच आपलं सगळं पडणं घसरणं चालू होतं. ही धडपड करत आपण खाली या जंगलात आलो इथे आणि इथनं ओढ्यातनं चालत 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 इथे पुढे गेलो. या टर्नला काळ नदीला आपण टच झालो आणि तिथनं पुढं चालत चालत हे आपलं शिवथरगळ. आणि शिवथरगळीच्या वरती एक्झॅक्टली आपली चेराववाडी, जिथनं आपण वरती या पठारावर येऊन याला ट्रॅव्हर्स मारून मागे खुट्यानी कुंडला गेलो. एवढा हेक्टिक ट्रेक झाल्यानंतर मिळेल तिथे आपण आराम करू शकतो. कारण सह्याद्रीमध्ये आरामाला सावली बघायची गरज नसते किंवा खाली लुसलुशीत गादीची गरज नसते. कुठेही झोपा. आपण किये गावामध्ये आलो. आता आपण किये गावामध्ये मुक्काम आहे आपला आज. आपलं उद्याचं टार्गेट हे इथे आहे. ही जी अख्खी रांग आहे इथे आपल्या 2 घाटवाटा आहे, त्याबद्दल आपण बोलू. पण तत्पूर्वी आपण या घरामध्ये राहतोय. सो आपण ठरल्याप्रमाणे उद्याच्या घाटवाटांबद्दल बोलतो. आपण ज्या 2 घाटवाटा उद्या करणार आहोत यातली एक ही अजिबात वापरातली नाही आहे. प्रचंड ऑफबीट आहे आणि खूप वर्षापूर्वी कोणीतरी केलेली आणि त्यानंतर परत ती केलेली नाही. आणि त्यातली दुसरी जी आहे ती बरीच मळलेली आहे आणि अजूनही वापरली जाते आणि त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. पहिली घाटवाट जी आहे त्याचं नाव आहे वारस खिरण. खूप वेगळं नाव आहे कारण की ही दोन्ही झाडाच्या प्रजातींची नावं आहेत. ही झाडं या वाटेवर सापडतात म्हणून याला वारस खिरण म्हणतात. आणि दुसरी जी घाटवाट आपण करत आहोत त्याचं नाव आहे चिकणा घाट आणि याला ऐतिहासिक महत्त्व आहे कारण की या वाटेवरती नाणे घाटाप्रमाणे जकात वसूल केला जायचा असा एक उल्लेख सापडतो. तर आपण चढणार आहोत वारस खिरण आणि ट्रॅव्हल्स थोडासा पुढे जाऊन मारून आपण चिकणा घाटाने खाली येणार आहोत किये गावामध्ये. आपण राजेश मालुसरेंच्या गावी घरात राहत आहोत. हे गाव मालुसरेंच्या वंशजाचं आहे. आपण तानाजी मालुसरांची मागे प्रतिमा बघू शकता. खूप ऐतिहासिक महत्त्व लाभलेलं हे गाव आहे आणि इथे भरपूर घाटवाट आहेत. त्यात एक महारदान नावाची पण घाटवाट आहे, चोरकणा नावाची घाटवाट आहे. अशा काही घाटवाट आहेत. त्यातलं चोरकणा आपलं झालं आहे आणि महारदान हा मोडलाय म्हणून आपण या 2 घाटवाटा निवडल्या.
उद्या सकाळी लवकर उठून आपण या घाटवाटांकडे आपला मोर्चा वळू आणि बघूया कसा एक्सपिरियन्स आपल्याला मिळतोय. चला उद्या सकाळी भेटूयात आणि घाटवाटा करूया. गुड नाईट.